आपल्या म्हशीसाठी आपण 10 ट्रॅक्टर भूस जमा करून ठेवलंय आणि त्यापासून आपल्याला एवढा फायदा झाला. चला तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे सांगतो. तर राम राम मंडळी, मी तुमचा मित्र प्रद्युम्न पोकळे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग. तर मंडळी, तुम्ही आपल्या कालच्या व्हिडिओ मध्ये पाहिलंच असेल की आपण आपली सगळी सोयाबीन वाळून कट्टे भरून घरात थपी मारून ठेवली. म्हणलं आता सोयाबीनचा सगळा राडा आवरला, मग आज काही रिकामाची. मग शेताकडे निघालो. मी तेवढ्या एका मित्राचा फोन आला. तो म्हणे एक भुसाचा ट्रॅक्टर भरून त्यासाठी घेऊन येतो, कारण आपल्याला म्हशीला 12 महिने पुरण एवढा चाऱ्याचा स्टॉक करून ठेवा लागतो. भूस वाढायचं म्हणल्यावर धुळेच परेशान कर. त्याच्यामुळे रुमाल घेतला गुंडाळू, केला आपला भुसावर बेत चालू. झपाझपा अर्ध्या तासात तर भुसाचा ट्रॅक्टर खाली करून आपला भुसाचा गोडाऊन एवढा मोठा आहे. याच्यात आतापर्यंत 7 ट्रॅक्टर बसले आणि अजून पण 2-3 सहज बसले. मित्रांनो म्हणलं तू येऊ दे अजून 2 फक्त घरच्या सारखे जरा दाबू ना. तुम्हाला जर भुसाची गरज असली तर तुम्हाला पण लागेल तिथं लागेल तेवढं भुस उपलब्ध करून देईल. त्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि शरद तोत्रेला एक फोन करा. स्क्रीनवर खाली तुम्हाला त्याचा नंबर देतो. सगळं भुसाचं ट्रॅक्टर खाली करणं झालं. गुड्डू शेटनं आता मीठ फेकायला चालू केलं. बरे भुसामध्ये असं मीठ फेकल्याने काय होतं तुम्हाला माहित असेल तर तेवढं कमेंट मध्ये सांगा. म्हणलं आता ताजं आलेलं भुस आहे, याची चौकशी काय जरा मशीन दाखवा. मग गोडाऊनच्या बाहेर पडलेलं भुसाचं एक कट्ट भरलं आणि मशीन लावून टाकलं. सोयाबीनच्या भुसामध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शियम आणि फॉस्फरस या खनिजाचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे दुधारू जनावराला याचा भरपूर फायदा होतो आणि त्यामुळे दुधाची क्वालिटी पण चांगली. चांगल्या क्वालिटीचं दूध पीत जा, निरोगी आणि स्वस्त राहा आणि आपल्या पेजला फॉलो करा म्हणजे तुम्हाला आपले व्हिडिओ पाहायला मिळतील. चला मग भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना राम राम.